महाराष्ट्रात अलीकडे जे ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं, जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं अर्थात झालेलं आहे, त्याची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि कसं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंनी परत एकदा दणका दिला, झटका दिला, या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली। पण याच वेळेला सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला एकनाथ शिंदे यांच्याकडनं ऑपरेशन कमळ सुद्धा सुरू होतं आणि ते सुरू होतं ठाण्यामध्ये। अर्थात कोणत्याही फोडाफोडीचं राजकारण याच्यामध्ये नाहीये, पण ठाणे पालघर जिल्हा सहकारी बँकेची जी निवडणूक झालेली आहे ती सुद्धा फार इंटरेस्टिंग झालेली आहे। काय या निवडणुकीचं नेमकं राजकारण आहे? अगदी जिल्हा बँकेची साधी निवडणूक जरी वाटत असली तरी सुद्धा महायुतीमधलं वातावरण थोडं ढवळून काढणारी आहे, कारण की एकीकडे एकनाथ शिंदे आहेत जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, शिंदेंच्या शिवसेनेचे अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख नेते सुद्धा आहेत, आणि दुसरीकडे येतात ते म्हणजे रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आहेत। आणि त्याच्यामुळे हा सामना आपल्याला प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळतो, शिंदे विरुद्ध चव्हाण किंवा ठाणे जिल्ह्यातले भाजप विरुद्ध शिवसेना, त्याचाच हा एक नवा अंक आहे। आणि कसं एकनाथ शिंदेंनी याच्यामध्ये स्वतः पहिले एकटे पडलेले आहेत अशी भावना दिसत असताना स्वतःच बाउन्स बॅक केलं, निवडणूक जिंकली आणि भाजपला सुद्धा दणका दिला। याच सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। तर झालं असं की अलीकडेच ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक पार पडली, ज्याच्यामध्ये 21 जागांपैकी 16 जागा या सहकार पॅनलने जिंकून आणलेल्या आहेत। खरं तर इकडे परिवर्तन पॅनल विरुद्ध सहकार पॅनल अशी ही रंगत होती। परिवर्तन पॅनल हे महायुतीचं, म्हणजेच त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे भाजप शिवसेना हे दोन्ही प्रमुख पक्ष यायला हवे, पण हे जे परिवर्तन पॅनल तयार झालं याच्यामध्ये शिवसेनेला थोडं लेफ्ट आउट फील झालं किंवा विश्वासात घेतलं नाही, बैठकांना घेतलं नाही अशी शिवसेनेची भावना तयार झाली। त्यातनं त्यांचं एक सहकार पॅनल तयार झालं। आता हे पॅनल दिसायला बघायला गेलं तर याच्यामध्ये भाजपचे सुद्धा नेते आहेत, मुरबाडचे आमदार भाजपचे किसन कथोरे हे सुद्धा या पॅनलमध्ये आहेत आणि अर्थात शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत। आणि आणखीन एक इंटरेस्टिंग फॅक्टर आहे तो म्हणजे बहुजन विकास आघाडीचा म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष सुद्धा याच पॅनलमधला होता। आणि हे जे सर्वपक्षीय एक पॅनल तयार झालं त्यांनी ॲक्च्युअली जे महायुतीचा पॅनल होतं त्यांना धक्का दिला, म्हणजे एक प्रकारे भाजपला धक्का दिला, एक प्रकारे रवींद्र चव्हाण यांना धक्का दिला। आता हे धक्का दिला असं मी का म्हणते, याचं कारण असं आहे की खरं तर लोकसत्ताचे MMR हेड आहेत जयेश सामंत म्हणून, जे ठाणे ह्या पट्ट्यावर विशेष लक्ष ठेवून असतात, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार की रवींद्र चव्हाण जे खरं तर महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ही फार तशी लोकल निवडणूक, पण तरी सुद्धा या निवडणुकीसाठी अगदी सभा सुद्धा घेण्यात आल्या किंवा या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बैठका घेण्यात आल्या। इतकं विशेष लक्ष या निवडणुकीवर महाराष्ट्र भाजप अध्यक्षांचं होतं हे त्यातनं दिसून आलेलं होतं। आता अशा जर गोष्टी घडत असतील तर शिंदे सुद्धा काही एक पाऊल मागे राहणार नाहीत, ते सुद्धा तेवढ्याच त्या पद्धतीने ताकदीनं लढा देण्याचा प्रयत्न करणार। आणि मग त्यांनी सुद्धा हळूहळू करून कशा पद्धतीने रवींद्र चव्हाण किंवा रवींद्र चव्हाणांसोबत असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते किंवा माजी खासदार कपिल पाटील ह्या सगळ्यांच्या विरोधातले जे आहेत त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला। आता कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचं फारसं काही सख्य नाही, त्यामुळे किसन कथोरेंना सुद्धा सोबत घेण्याचं नॅक ही एकनाथ शिंदेंची याच्यामध्ये पाहायला मिळाली। त्या पलीकडे जाऊन बहुजन विकास आघाडी हा फॅक्टर महत्त्वाचा आहे, हितेंद्र ठाकूर तेही दुखावलेले आहेत, कारण की अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला वसई विरार हा सगळा जो पट्टा आहे त्या ठिकाणी हितेंद्र ठाकूर यांच्या वर्चस्वालाच भाजपने धक्का दिलेला आहे। हितेंद्र ठाकूर पराभूत झाले, क्षितिज ठाकूर पराभूत झाले, त्यामुळे त्यांना सुद्धा अर्थात कुठेतरी भाजपचा एक स्थानिक पातळीवर का होईना पण बदला घ्यायची इच्छा असू शकते। तर या सगळ्या भावना ज्या आहेत या बरोबर पद्धतीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं टॅप करण्यात आल्या। सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या सगळ्याची जी जबाबदारी आहे, निवडणूक कशा पद्धतीने लढली पाहिजे, त्यातली कशी रणनीती असली पाहिजे, ही जबाबदारी सभागृह नेते आहेत महापालिकेतले जगदाळे म्हणून ते आणि अर्थात ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के या दोघांवर ही होती। त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे काही लिटरली या निवडणुकीमध्ये उतरलेले नव्हते, पण अर्थात त्यांच्याच सांगण्यानुसार किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये किंवा त्यांच्या सल्ल्यांनुसार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ॲक्च्युअली ग्राउंड लेवल पातळीवर नरेश म्हस्के आणि जे जगदाळे आहेत त्यांच्याकडनं हाताळल्या जात होत्या। आणि परिणामी असं झालेलं आहे की भाजप ही दिसायला तशी स्ट्रॉंग आहे। बऱ्याचदा भाजपकडनं हा दावा करण्यात येतो की ठाण्यामध्ये आता आमचं वर्चस्व वाढतंय, आमचे तिथे लोकप्रतिनिधी जास्त निवडून येतात, म्हणजे आमदार जास्त निवडून येतात, नगरसेवकांची सुद्धा संख्या चांगली आहे। हा सगळा वाद आपण अगदी स्थानिक निवडणुकांपासून पाहतच आहोत, महापालिका निवडणुकांच्या वेळेला सुद्धा तो प्रकर्षानं दिसून आला। तर या सगळ्या गोष्टी त्याही वेळेला सुरू होत्या। त्याच ठिकाणी म्हणजे त्याच ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक येते त्यावेळेला मात्र शिवसेनेकडनं दाखवण्याचा प्रयत्न झाला की आम्ही ठरवलं तर आम्ही तुमचीच लोक आमच्या सोबत घेऊन सुद्धा एक सर्वपक्षीय पॅनल असं दाखवून सुद्धा आम्ही जिंकून आणू शकतो, असा त्यातनं मेसेज देण्याचा प्रयत्न जो आहे हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं झालेला आहे। मी परत एकदा हे हायलाइट करते की कदाचित हे वाटू शकतं की किती स्थानिक निवडणूक आहे किंवा एका बँकेची निवडणूक आहे असं वाटू शकतं, पण असं साधी सुद्धा नसते। हजारो कोटींच्या ठेवी असलेल्या या बँका असतात, जवळपास मी आता पाहते त्या आकडेवारी
आकडेवारीनुसार 4021 इतके त्यातले मतदार आहेत, ज्याच्यापैकी 3898 मतदारांनी ॲक्च्युली मतदान सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेत ते सहभागी सुद्धा झालेले आहेत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर 21 संचालक पदांपैकी 10 संचालकांची तर बिनविरोध निवड सुद्धा झालेली होती, ज्याच्यामध्ये अरुण पाटील, कपिल पाटील, सुनील भुसारा असे सगळे मंडळी जे आहेत ते आहेत। आणि उर्वरित जे आहेत 10 पैकी 8 संचालक हे तर सहकार पॅनलचे जे बिनविरोध निवडून आलेले होते त्या 10 पैकी 8 हे तर सहकार पॅनलचेच निवडून आलेले आहेत, म्हणजे जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं एक प्रकारे पुरस्कृत त्यांचं जे सर्वपक्षीय पॅनल होतं त्यांचेच निवडून आलेले आहेत। आणि स्पष्ट बहुमतासाठी उर्वरित 11 जागांपैकी केवळ 3 जागांची आवश्यकता ही सहकार पॅनलला होती, ज्याच्यामध्ये ते आता यशस्वी ठरलेले आहेत। आणि बेसिकली ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाजी जी आहे ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मारलेली आहे। त्यामुळे ओव्हरऑल जर पाहिलं तर फार स्थानिक निवडणूक वाटू शकते, पण ज्या पद्धतीने याच्यानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आलेली आहे, जे ठाण्याचे आहेत खरं म्हणजे कल्याण डोंबिवलीचे खासदार आहेत खरं तर ते, पण एकनाथ शिंदेंचे पुत्र आहेत आणि आपण पाहिलेलं आहे की ऑपरेशन टायगरमध्ये ते कशा पद्धतीने ॲक्टिव्ह होते। तर ही निवडणूक जेव्हा झाली, ज्याच्यामध्ये भाजपच्या महाराष्ट्र अध्यक्षांना धक्का देण्यात आलेला आहे, रवींद्र चव्हाणांना धक्का देण्यात आलेला आहे, त्याच्यानंतर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया फार ऑब्व्हियस ठरते, कारण की रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहेत। डोंबिवली हा मतदारसंघ श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि लोकसभा निवडणुकांपासूनच रवींद्र चव्हाण विरुद्ध श्रीकांत शिंदे हा वाद जास्त टोकाचा दिसून आलेला होता। अर्थात बऱ्याचशा गोष्टी या थेट नेते एकमेकांच्या समोर बोलत नाहीत, त्या कार्यकर्त्यांमार्फत वधवून दाखवल्या जातात। आपण अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं की निलेश राणे हे रवींद्र चव्हाण यांच्यावर आक्रमक झालेले होते। देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली जात नाही, पण महाराष्ट्र भाजप अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण हे आपले पंख छाटू इच्छित आहेत किंवा त्या पद्धतीच्या त्यांच्या मनीषा आहेत, अशा पद्धतीने आरोप जे आहेत हे शिवसेनेकडनं रवींद्र चव्हाण यांच्यावर झालेले आहेत। आणि खास करून ठाणे जिल्ह्यामध्ये हे आरोप प्रामुख्याने होताना पाहायला मिळतात। तर ही निवडणूक जिंकल्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणालेले आहेत की कोण कोणावर प्रभाव पाडत होतं यापेक्षा कोण कोणाच्या संपर्कात होतं हे याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे। आणि हेच या निवडणुकीतनं स्पष्ट झालेलं आहे। पैशांच्या आमिषाला मतदार विकले गेले नाहीत असाही त्यांनी याच्यामध्ये एक प्रकारे टॉन्ट मारलेला आहे। सहकार पॅनल हे कोणत्याही पक्षाचं नव्हतं, तर सर्व चांगल्या व्यक्तींनी एकत्र येऊन बँकेच्या हिताचा विचार करून सहकारासाठी त्याची निर्मिती केलेली आहे असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे। दिग्गज या निवडणुकीत उतरलेले होते याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे, कारण की याबद्दलच आश्चर्य हे व्यक्त केलं जात होतं की रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजप अध्यक्ष एका जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर एवढं लक्ष ठेवून का आहेत। जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतायत हळूहळू हे लक्षात आलं, त्यानंतर एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर ही निवडणूक जी आहे ती त्यांनी जिंकून आणलेली आहे। श्रीकांत शिंदे हे या अलीकडे म्हणजे 6 महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेला, महापालिका निवडणुकांच्या वेळेला सुद्धा अगदी भर मंचावरनं सांगत होते की आम्ही युतीचा धर्म पाळतोय, तुम्ही तो का पाळत नाही आहात, हे सुद्धा त्यांनी आठवण करून दिलेली होती। पण तरी सुद्धा या निवडणुकांमध्ये रवींद्र चव्हाण, कपिल पाटील, गणेश नाईक हे सगळेजण बैठका घेत होते, कुठेतरी शिवसेनेच्या विरोधात गोष्टी जात आहेत असं त्यांना वाटायला लागलं आणि म्हणून शिवसेनेने सुद्धा एकनाथ शिंदेंच्या कपिल पाटील यांच्या विरोधात असलेले काही प्रमाणात जे आहेत किसन कथोरे यांना टॅप करण्याचा प्रयत्न केला, हितेंद्र ठाकूर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला। आणि यातनं हे सुद्धा दिसून आलेलं आहे की मधल्या काळामध्ये जी चर्चा सुरू झालेली होती, बच्चू कडूंना जसं एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे खेचून आणलं, याची चर्चा आहेच की एकनाथ शिंदे स्वतःच्या पक्षाचे हातपाय कसे पसरवत आहेत। म्हणूनच या निवडणुकीला महत्त्व आहे, कारण या एका निवडणुकीमधनं स्थानिक निवडणुकीमधनं अनेक मेसेजेस गेलेले आहेत। जसं बच्चू कडूंना सोबत घेतलं, प्रहार आपल्यामध्ये विलीन केली संघटना असा त्यांनी दावा केला, पण बच्चू कडूंसारखा एक रस्त्यावर उतरणारा, आंदोलन करणारा नेता, दिव्यांग असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा नेता हा आपल्यासोबत घेतला, विधान परिषदेवर त्यांना आमदारकी सुद्धा दिली। त्याच पद्धतीने आता बहुजन विकास आघाडीला सुद्धा एकनाथ शिंदे सोबत घेतील, त्यांना आपल्याकडे खेचून आणतील, याची चर्चा ही महिन्याभरापूर्वी झालेली होती, तुम्हाला लक्षात असेल तर त्या दृष्टीने ही चर्चा झालेली होती। त्याची आपल्याला ही एक प्राथमिक चाचणी या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते आणि म्हणून कदाचित येत्या काळामध्ये मग ठाकूर हा म्हणजे हितेंद्र ठाकूरांसारखा नेता हा सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत येईल का, आणि अशा मार्फत ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दमदार मित्रपक्ष हा स्थानिक पातळीवरचा का होईना पण तो आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न हा शिंदेंच्या शिवसेनेचा आहे का। कारण पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आनंद दिघेंनी त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, शिवसेना तिथेही रुजवण्याचे प्रयत्न झालेले होते, ठाण्यामध्ये सुद्धा झालेले होते। आणि याच पट्ट्यातनं असणारे हितेंद्र ठाकूर जे सध्या भाजपकडनं दुखावलेले असतील तर त्यांना सुद्धा हा टॅप करण्याचा प्रयत्न यातनं एकनाथ शिंदेंचा
यशस्वीरित्या झालेला पाहायला मिळतो. आता ही जी साथ आहे ही इथून पुढे सुद्धा कायम राहते का हेही बघायला हवं, कारण ती सुद्धा साथ मिळाली तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ठाणे जिल्ह्यामध्ये नक्कीच, ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात फायदा हा होऊ शकतो. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.